नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. 6 जानेवारी 2026ला बघा, या वर्षाच्या सुरुवातीची सर्वात मोठी अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे. जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग बनतो, ज्याला आपण मंगळी चतुर्थी असं सुद्धा म्हणतो. आणि या वर्षाची पहिली अंगारकी म्हणजे संकष्टी चतुर्थी यंदा 6 जानेवारी 2026ला आलेली आहे. आता सगळ्या गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण बघा, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी साजरी करत असतो. आणि ती जर मंगळवारी चतुर्थी आली तर त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. आता जो कोणी अंगारकी चतुर्थी फक्त धरतो किंवा त्याचा फक्त अंगारकी चतुर्थीचा उपवास करतो, त्याला संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थीचं फळ मिळत असतं. तर अशा अतिशय शुभ योगावर आपण काय सेवा कराव्यात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. 6 जानेवारीला बघा संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि त्या दिवशी मंगळवार असल्याने बघा, ही संकष्टी अंगारकी चतुर्थी असल्यामुळे या दिवशी नक्की सर्वांनी म्हणजे बघा, ज्यांना शक्य होईल त्यांनी उपवास धरा. ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी नाही केला तरीसुद्धा चालेल, पण शक्य असेल तर नक्कीच सर्वांनी उपवास करायचा आहे. आता तुम्हाला या दिवशी काय करायचं तर बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच. प्रथम सकाळी उठून शुचिर्भूत होऊन सूर्यदेवाला जल अर्पण करून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला हळद, फूल, अक्षदा, गंध, धूप, दीप अर्पण करावं. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. पहा, गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे. आणि आपल्यालाही पण असं वाटतं की बघा, आपल्या मुलांनी, आपल्या मुलींनी खूप अभ्यास करावा. अर्थात जो कष्ट करत असतो त्याला नशिबाची पण साथ असतेच. पण आपल्याला या दिवशी दिवसभरात एक दुर्वाचा उपाय करायचा आहे. ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांचा अभिषेक घालू त्यानंतर लगेचच हा किंवा संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालू शकतं. बघा, जसं की भगवान शंकरांना बेलाचे पान अतिशय प्रिय आहे, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना देखील दुर्वा अतिशय प्रिय आहेत. तर आपल्याला हा उपाय करताना गणपती बाप्पांसमोर दिवा लावलेला असावा. तसेच तुळशीसमोर देखील तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पासमोर हातामध्ये दुर्वा घेऊन हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही, तुमची मुलं, तुमचे पती कुणीही करू शकतं. अगदी आईने देखील मुलांसाठी हा उपाय करू शकता. बघा, हा उपाय कशासाठी करत आहे हे प्रथम सांगायचं. म्हणजे गणपती बाप्पासमोर आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. किंवा बघा, मुलांना देखील तुम्ही हा उपाय करायला लावू शकता. प्रथम दुर्वांना हळद कुंकू लावायचं, त्यानंतर 21 दुर्वा उजव्या हातात घ्यायच्या आणि त्यानंतर मग तुम्हाला दुर्वा हातात घेऊन 11 वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे. शेवटच्या वेळी तुम्ही फलश्रुती म्हणायची. त्या दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण कराव्यात. किंवा बघा, तुम्ही मंदिरात देखील ही सेवा करू शकता. आता जर तुम्हाला अथर्व शीर्ष बोलणं शक्य होत नाही किंवा ज्यांना कुणाला वाचता येत नाही, अशा वेळेस बघा काय करायचं, तुम्ही ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणून एक एक दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणाशीही वाहू शकता. किंवा 21 दुर्वा उजव्या हातात घेऊन 108 वेळा ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणत तुम्ही एकदम सर्व दुर्वा देखील गणपती बाप्पांना म्हणजेच गणपती बाप्पांच्या चरणापाशी वाहू शकता. जर तुम्हाला जास्वंदाचे फूल जर मिळाले तर बघा, दुर्वासोबत तुम्ही जास्वंदाचे फूल देखील वाहू शकता. बघा, हा उपाय देखील खूप प्रभावी आहे. नक्की करून पहा, तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. हा उपाय मुलांसाठी देखील खूप चांगला आहे आणि मुलांनीसुद्धा हा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही. आता आपण अतिशय अशी प्रभावी, खूप चांगली सेवा, खूप सुंदर सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, ही सेवा 120 दिवस करायची असते. ही सेवा अतिशय अशी प्रभावी आहे. तुम्हाला किती पण अडचणी असतील, संकट असतील, दुःख असेल तर बघा, या सेवेने 1001% तुमच्या सर्व अडचणी ह्या सुटत असतात. बघा, जेव्हा अंगारकी संकष्टी चतुर्थी येते तेव्हा या सेवेला सुरुवात तुम्ही करू शकता.
म्हणजेच बघा, उद्यापासून 120 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि या सेवेसाठी कोणतेही नियम देखील नाही आहेत. बघा, अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून 120 दिवसांची सेवा, तुमचं एखादं कोणतंही अडलेलं काम असेल ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, पण त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही. तर अशा वेळेस तुम्ही तुमचं काम पूर्ण झालं पाहिजे किंवा तुमच्या मनासारखं झालं पाहिजे. मी प्रयत्न करत आहे, त्यामध्ये मला यश मिळालं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. मुलांचे शिक्षण असू द्या किंवा नोकरीमध्ये प्रमोशन, जर कुणाचं लग्न जमत नसेल किंवा बघा अडकलेले पैसे असतील, असे कोणतेही तुमचे जर प्रॉब्लेम असतील, तर बघा, जगाच्या पाठीवर तुमची कोणतीही इच्छा असू द्या, किती पण कठीण इच्छा असली तरीसुद्धा ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. तर आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी यासाठी तुम्ही ही सेवा नक्की करू शकता. महिला, पुरुष, मुलं, मुली कोणीही ही सेवा करू शकतं. आता तुम्ही ही सेवा स्वतःसाठी सुद्धा करू शकता किंवा तुम्ही आपल्या घरातील इतर मंडळीसाठी सुद्धा ही सेवा करू शकता. बघा, 120 दिवस काय, अगदी तुम्ही जर विश्वासाने, खऱ्या भक्तिभावाने ही जर सेवा केली, तर पहिल्या 11 दिवसामध्येच तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल आणि या 120 दिवसाच्या अगोदर अगदी 11 दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल. आता 21 दिवसात होऊ द्या किंवा 51 दिवस होऊ द्या, कितीही दिवसात जरी तुमची इच्छा ही पूर्ण झाली तरीसुद्धा बघा, तुम्हाला 120 दिवस ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे. चतुर्थीच्या दिवशी सकाळी देवपूजा झाली की संकल्प करून घ्यायचा. देवासमोर दिवा लावलेला असावा. बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, एखादं फूल घ्यायचं आणि आपल्या पूर्ण नावाचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे. गोत्र बोलायचं आहे. आता ज्यांना गोत्र माहीत नसेल त्यांनी काश्यप गोत्र म्हणायचं आणि तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही आजपासून, म्हणजे त्या दिवसाचा दिनांक, वार याचा उल्लेख करायचा आहे. आता 120 दिवस दररोज या मंत्राचा उल्लेख करायचा आहे. हा मंत्र मी रोज म्हणणार आहे 120 दिवस व 121 वेळा आणि माझी ही इच्छा आहे, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने गणपती बाप्पांना असं सांगायचं, ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आणि त्यानंतर हातातलं पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. असा साधा सोपा संकल्प करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना मंदिरात जाऊन त्यांनासुद्धा आपल्याला साकडं घालायचं आहे. आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि एवढे दिवस, म्हणजे तुम्ही 120 दिवस जे काही तुम्ही, माझ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा करणार आहे, असं सुद्धा आपल्याला तिथे बोलायचं आहे. म्हणजेच मंदिरात जाऊन सांगायचं आहे. मग गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला 2 विड्याची पानं, त्यावर 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि 1 डाळिंब असं तुम्हाला घ्यायचं आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूलाच जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे हे साहित्य घेऊन जायचं. तिथे गणपती बाप्पांना आपल्या दोन्ही हातामध्ये हे साहित्य धरून प्रार्थना करायची. सगळं काही सांगायचं आहे. जे जे आपण संकल्पामध्ये बोललो होतो ते आपल्याला तो विडा हातामध्ये घेऊन, म्हणजेच तो पानाचा विडा संपूर्ण साहित्यासहित गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपल्याला हे असं सांगून अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे. आता पहिल्या दिवसाची सेवा जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तिथेच 121 वेळा हा मंत्र म्हणू शकता किंवा घरी आल्यानंतर 121 वेळा हा मंत्र म्हणू शकता. तर तो मंत्र कोणता आहे? मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा अतिशय असा प्रभावी गणपती बाप्पांचा मंत्र आहे. पहा, पहिल्या दिवशी आपण सकाळी संकल्प केला, त्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जे काही साहित्य सांगितलं होतं ते अर्पण केलं. त्यानंतर हा मंत्र 121 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. पण दुसऱ्या दिवशीपासून हा मंत्र म्हणण्याची एकच वेळ आपल्याला ठेवायची आहे. जसं की दुसऱ्या दिवशीपासून जर तुम्ही सकाळी स्नान केलं आणि लगेच 121 वेळा हा मंत्र म्हटला तर अतिशय उत्तम आहे. आणि जर दुसऱ्या दिवशी तुम्ही दुपारी म्हटला तर 120 दिवस तुम्हाला दुपारीच हा मंत्र म्हणावं लागेल.
किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही जर हा मंत्र म्हटला तर 120 दिवस संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेलाच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे काय, जर पहिल्या दिवशी थोडं इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नाही, पण दुसऱ्या दिवशीपासून ते 120 दिवसापर्यंत तुम्हाला कंटिन्यूमध्ये एकच वेळ ही मंत्र म्हणण्याची ठेवायची आहे. तसेच बघा, जिथे तुम्ही बसून हा मंत्र म्हणणार आहे तर ती जागासुद्धा आपल्याला एकच ठेवली तर अतिशय उत्तम होईल. यासाठी कोणतीही पूजा मांडणी करायची नाही. हा मंत्र तुम्ही देवघरासमोर बसून म्हणायचा आहे. देवघरासमोर दररोज हा मंत्र म्हणताना देवासमोर दिवा लावलेला असावा आणि आपण बसण्यासाठी आसन घेतलेलं असावं. बाकी तुम्हाला देवघरासमोर बसून हा मंत्र म्हणणं दररोज शक्य नसेल तर अशा वेळेला घरामध्ये कुठेही बसून पण बसण्यासाठी बघा आसन घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे. आता अंथरुणावर वगैरे बसून सोफ्यावर बसून हा मंत्र म्हणायचा नाही. 120 दिवस दररोज तुम्हाला 121 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. आता कधी काही जर अडचणी आल्या, समजा दररोज तुम्ही सकाळी मंत्र म्हणताय, कधीतरी अडचण आली, तुम्ही दुपारी म्हटला, संध्याकाळी म्हटला तरी चालतं, काही हरकत नाही. काही तुम्हाला अडचण वगैरे आली तर चालू शकतं. बघा, तुम्ही जागा एक ठेवली आणि वेळ पण एकच ठेवली ना, तर बघा त्या वेळेला ते आसन, ती जागा आणि त्या जागेवरची ऊर्जा, ती वेळ तुमची वाट बघत असते, की पहा व्यक्ती कधी येतो आणि ही सेवा करतो. अशा वेळेला सिद्धी आपल्याला लवकर प्राप्त होत असते. म्हणजे बघा, या सेवेचे अनुभव खूप लवकर मिळतात. म्हणून एक महत्त्वाची टीप आहे, की जर तुम्ही कोणतीही जर सेवा करण्यामध्ये ही टीप लक्षात घेतली तर यानुसार जर तुम्ही सेवा केली तर सेवेचे तुम्हाला खूप लवकर अनुभव येतील. तसेच बघा, देवाला घाबरणं, सेवेला घाबरणं, नियमांना घाबरणं हे अगोदर तुम्ही सोडून द्या. हे साधे सोपे नियम असतात आणि हे आपल्यासाठीच असतात. आणि जी काही सेवा, व्रतवैकल्य, पारायण तुम्ही करताय ते मनापासून करा, श्रद्धेने करा. नक्कीच तुमची सेवा देवापर्यंत पोहोचेल आणि त्या सेवेचा तुम्हाला अनुभव नक्की येईल. आपण ही संकल्पयुक्त सेवा करत आहोत, त्यामुळे 120 दिवस नॉनव्हेज मात्र तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. तुमच्या घरातील इतर मंडळी नॉनव्हेज हे खात असतील तर त्यांना खाऊ द्या. तुम्ही मात्र नॉनव्हेज हे खायचं नाही. बघा, आता घरामध्ये अशी परिस्थिती असते की तुम्हाला जर नॉनव्हेज बनवून द्यावं लागत असेल तर काही हरकत नाही. तुम्ही त्यांना सेवा करण्याच्या अगोदर तुम्ही नॉनव्हेज हे बनवून द्या आणि त्यानंतर मग तुम्ही सेवा करा. फक्त तुम्हाला हा एक नियम पाळायचा आहे, की बघा आपल्याला 120 दिवस हे नॉनव्हेज खायचं नाही. दुसरा कोणताच नियम तुम्हाला पाळला नाही तरीसुद्धा चालेल. बघा, 120 दिवस जर तुम्ही परान्न पाळलं तर सोन्याहून पिवळं अतिशय उत्तम. म्हणजे बघा, कोणाच्याच घरचं खायचं नाही. आता कधी पाळलं पण कधी जमलं नाही, कुठे काही खावं लागलं तर बघा अशा वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा, माफी मागायची. फक्त तुम्ही ह्या 2च गोष्टी, तुम्हाला या 2च नियमांचं पालन करायचं आहे. आणि बघा, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्नातून देखील खूप मोठे दोष लागतात. त्यामुळे परान्न शक्यतो जेवढे वर्ज्य करता येईल तेवढे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, जर तुम्हाला मासिक पाळीमध्ये देखील आपल्याला मंत्रजप चालू ठेवायचा आहे, पण आपल्याला त्या सेवेमध्ये ते दिवस काउंट करायचे नाहीत. आता ते दिवस सोडून द्यायचे आणि मग नंतर मासिक पाळी संपल्यानंतर तिथून पुढे तुम्ही ही सेवा कंटिन्यू करायची आहे. समजा तुमची 40 दिवसाची सेवा झाली आणि मासिक पाळी आली तर ते 4-5 दिवस मग तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला 41व्या दिवसापासून सुरुवात करायची आहे. आता सुतक आलं काही तर सेम तुम्हाला सुतक संपल्यानंतर तुम्ही तिथे स्टॉप झालं होतं, जिथे सुतक पडलं तर तिथून कंटिन्यू तुम्हाला ही सेवा करायची आहे. बाकी कोणतेही नियम नाही. तुम्हाला जर हवं असेल तर बघा, दररोज आपली सकाळची देवपूजा झाली की लगेच आपल्या देवघरातील गणपती बाप्पांना तुम्ही एखादं लाल फूल अर्पण करू शकता. दररोज 120 दिवस दुर्वा अर्पण करू शकता. दररोज 120 दिवस तुम्ही गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता. पहिल्या दिवशी ज्या आपण सेवा करतोय
त्या दिवशी आपण श्री गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवा, मोदक अर्पण करा. जास्वंदाचं फूल बाप्पांना खूप आवडतं, तर ते सुद्धा अर्पण करा. दुर्वा अर्पण करा. आता बघा शेवटच्या दिवशी याचं उद्यापन कसं करायचं, तर हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. तर या सेवेला उद्यापन वगैरे असं काहीच नाही, पण 120 दिवसामध्ये आपली इच्छा पूर्ण होतेच. आणि तर तुम्ही शेवटच्या दिवशी आपली इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून गणपती बाप्पांबद्दल एक कृतज्ञता म्हणून त्या दिवशी सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक आपल्याला घरच्या घरी तुम्ही करू शकता. आता गणपती बाप्पांना एक लाल रंगाचं फूल वाहा, 21 दुर्वाची एक जोडी अर्पण करा आणि गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करा. कारण बघा गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत. आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत. तर बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवून त्यांची आरती वगैरे करा. हे झालं आपलं साधं सोपं उद्यापन. आणि ज्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी गेला होतात, त्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही मोदक वगैरे अर्पण करा. 21 दुर्वाची एक जोडी, लाल एक फूल गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करा आणि यथाशक्ती जी काही तुमची इच्छा आहे, जे काही तुम्हाला मनातून वाटतं तेवढी दक्षिणा, तेवढं गुप्तदान तुम्ही त्या मंदिरामध्ये करू शकता. बाकी या सेवेला कुठलंही म्हणजे उद्यापन वगैरे असं काही नाही. एक कृतज्ञता म्हणून आपण सर्व गोष्टी करत आहोत. जर तुम्हाला हवं असेल तर बघा शेवटच्या दिवशी तुमच्या घरी तुम्ही एखादं जोडपंसुद्धा जीव घालू शकता किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरामध्ये शिधा अर्पण करू शकता. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही शिधा अर्पण करू शकता. म्हणजेच करायचं काय, तर म्हटलं तर खूप काही गोष्टी आहेत की आपण त्यातून कृतज्ञता व्यक्त करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची ही 120 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. तर बघा मंडळी, आता उद्या अतिशय असा खूप चांगला योग आलेला आहे, म्हणजेच अंगारक योग आलेला आहे. तर या दिवसापासून तुम्ही नक्कीच या सेवेला सुरुवात करू शकता आणि तुमची जी काही मनोकामना आहे तर ती सुद्धा पूर्ण करून घेऊ शकता. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.